नमस्कार. मी हर्षदा आणि तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. व्यायाम करण्यापूर्वी किंवा एक्सरसाइज करण्यापूर्वी सूक्ष्म हालचाली, हलक्या स्वरूपाचा व्यायाम किंवा वॉर्मअप करणे अत्यंत गरजेचे असते. योगाभ्यास करण्यापूर्वी शरीराच्या सूक्ष्म हालचाली अत्यंत महत्त्वाच्या असतात. भारतीय तत्त्वज्ञानातील दर्शनानुसार शरीर हे 2 प्रकारचे आहे, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. सूक्ष्म हालचाली ह्या आपल्या सूक्ष्म शरीरावर परिणाम करतात. सूक्ष्म शरीरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अधिकार प्राप्त करण्यासाठी सूक्ष्म हालचाली मदत करतात. आपल्या स्थूल शरीराला जाणीव निर्माण करून देण्याचे काम ह्या सूक्ष्म हालचाली करतात. या व्यतिरिक्त सूक्ष्म हालचालींचे शरीरावर बरेचसे परिणाम होतात. आखडलेले सांधे मोकळे करण्यासाठी, तणावग्रस्त आणि कडक स्नायू शिथिल आणि लवचिक करण्यासाठी सूक्ष्म हालचाली मदत करतात. आपल्या चुकीच्या बसण्याच्या पद्धती, आधुनिक जीवनशैली, मानसिक आणि भावनिक तणाव या सगळ्या गोष्टींमुळे शरीरातील ऊर्जा प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो. सूक्ष्म हालचालींमुळे हा ऊर्जा प्रवाह सुरळीत होतो. सूक्ष्म हालचालींमुळे स्नायू आणि सांधे यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन शरीर पुढील योगाभ्यासासाठी तयार होते. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या व्याधी असणाऱ्यांनी तर न चुकता सूक्ष्म हालचाली करायला हव्यात. तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता याचा परिणाम तुमच्या मूड आणि दिवसभरच्या कामावर होतो. सूक्ष्म हालचालींमुळे तुमचे मन शांत राहते. शरीरामध्ये भरपूर ऑक्सिजन प्रवाहित झाल्यामुळे शरीर निरोगी राहते आणि सगळ्यात महत्त्वाचे, मनात सकारात्मक विचार येतात. असे असले तरीही तुम्ही संध्याकाळी किंवा वेळ मिळेल तेव्हा किंवा कुठेही सूक्ष्म हालचाली करू शकता. दिवसभरच्या कामामुळे शरीरावर आलेली मळगळ किंवा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही सूक्ष्म हालचाली करू शकता. ऑफिसमध्ये सतत एकाच ठिकाणी बसून काम करण्यामुळे येणारा थकवा, शरीरावरील ताण, मानेच्या आणि पाठीच्या मणक्यावरील ताण कमी करण्यासाठी तुम्ही सूक्ष्म हालचाली करू शकता. रोजच्या व्यायामांचे महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे, पण रोज 30 ते 40 मिनटं व्यायाम करता आला नाही तरी 5 ते 10 मिनटाच्या ह्या पॉवर पॅक सूक्ष्म हालचाली नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. सूक्ष्म हालचाली कोणत्या आणि कशा करायच्या हे आता आपण बघूयात. सूक्ष्म हालचालींचा अभ्यास करण्यापूर्वी 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण आधी लक्षात घेऊयात. पहिला मुद्दा म्हणजे सजगता. सूक्ष्म हालचाल करताना कोणते स्नायू किंवा सांधे वापरले जात आहेत, हालचाली करताना होणारे रिपिटेशन्स, हालचाली करताना मनात येणारे विचार याबद्दल सजगता असणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही हालचाली जास्त एकाग्रतेने करू शकता. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे श्वासाबद्दल सजगता. प्रत्येक हालचाल करताना, श्वास घेताना, सोडताना काय सजगता हवी हे लक्ष द्यायला हवे. प्रत्येक हालचालीबरोबर श्वासाला कोऑर्डिनेट केलं तर त्या हालचालींचा शरीरावर नक्कीच जास्त चांगला परिणाम होतो. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्राणाबद्दल सजगता. आसनं करताना प्राणाबद्दल सजगता ही तितकीच महत्त्वाची, पण हालचाली पूर्ण झाल्यानंतर ह्या प्राणाचे अस्तित्व अगदी स्पष्टपणे तुम्हाला जाणवू शकते. सजगतेविषयी लक्ष दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आहे विश्रांती. हालचाली दरम्यान किंवा हालचाली झाल्यानंतर थकवा किंवा शरीरावर ताण जाणवल्यास अगदी 1 ते 2 मिनटं तुम्ही विश्रांती घेऊ शकता किंवा हालचाली पूर्ण झाल्यानंतर शवासनात 1 ते 2 मिनिटासाठी आराम करू शकता. प्रारंभिक स्थितीमध्ये पाय लांब करून बसावे. पाठ, मान, डोके सरळ ठेवा. पादांगुली नमन. टोज बेंडिंग. पंजे मागे घेताना श्वास घ्या, पंजे पुढे वाकवताना श्वास बाहेर सोडा. ही क्रिया 10 वेळा करा. गुल्फ नमन. पावले मागे आणताना श्वास आत घ्या, पावले पुढे वाकवताना बाहेर सोडा. ही क्रिया 10 वेळा करा.
गुल्फ चक्र अँकल रोटेशन. दोन्ही पावलांनी 10 वेळेस सरळ 10 वेळेस विरुद्ध दिशेने ही क्रिया करायची आहे. पावले वर घेताना श्वास आत घ्या. पावले खालच्या दिशेने वळवताना श्वास बाहेर सोडा. गुल्फ घृणन. हाताच्या साहाय्याने घोट्याची हालचाल 10 वेळेस सरळ 10 वेळेस विरुद्ध दिशेने करायची आहे. वरच्या बाजूने पाऊल वळवताना श्वास आत घ्या. खालच्या बाजूने पाऊल फिरवताना श्वास बाहेर सोडा. जानु नमन. हातांच्या साहाय्याने गुडघा वाकवायचा आहे. 10 वेळेस ही क्रिया करायची आहे प्रत्येक पायाने. पाय सरळ करताना श्वास आत घ्या. पाय वाकवताना श्वास बाहेर सोडा. एकेका पायाने झाल्यानंतर ही क्रिया तुम्ही दोन्ही पायांनीही करू शकता. जानु चक्र. हाताच्या साहाय्याने गुडघ्या आपण गोलाकार फिरवतोय. 10 वेळेस सरळ 10 वेळेस विरुद्ध दिशेने प्रत्येक पायाने करायची आहे ही हालचाल. वरच्या बाजूस पायाची हालचाल होत असताना श्वास आत घ्या. खालच्या दिशेने हालचाल होताना श्वास बाहेर सोडा. अर्ध तितली आसन हाफ बटरफ्लाय. उजवा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या मांडीवर ठेवलाय. उजव्या हाताचा आधार घेत गुडघा खाली आणि वर आपण फिरवतो आहोत. 10 वेळेस क्रिया करायची आहे. श्वास आत घेताना सावकाशपणे गुडघा छातीच्या दिशेने वर हलवा. श्वास बाहेर सोडताना गुडघा सावकाशपणे खाली आणत जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. पूर्ण तितली आसन. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून पायाचे तळवे जोडलेले आहेत. 30 ते 50 वेळेस ही हालचाल करा. दोन्ही हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंतवून दोन्ही हातांनी पायांना पुढे पकडलं आहे. सुखासनात किंवा साधी मांडी घालून बसा. मुष्टिका बंधन हँड क्लेंचिंग. पंजे सोडताना श्वास आत घ्या. मुठी आवळताना श्वास बाहेर सोडा. ही क्रिया 10 वेळा करा. मणिबंध नमन. पंजाची मागच्या दिशेने हालचाल होत असताना श्वास आत घ्या. पुढच्या दिशेने होत असताना श्वास बाहेर सोडा. ही क्रिया 10 वेळा करा. मणिबंध चक्र रिस्ट रोटेशन. 10 वेळेस सरळ आणि 10 वेळेस विरुद्ध दिशेने करायची आहे. श्वास घेत मूठ वर आणि श्वास सोडत खालच्या दिशेने मुठी गोलाकार फिरवायच्या आहेत. केहुनी नमन. हात खांद्याच्या रेषेत सरळ लांब करा. हात सरळ करताना श्वास आत घ्या. हात वाकविताना श्वास बाहेर सोडा. ही क्रिया 10 वेळा करा. हात समोर सरळ ताणून सुद्धा
ही क्रिया आपण 10 वेळेस करू शकतो. स्कंद चक्र शोल्डर रोटेशन. दोन्ही हात कोपरांमधून वाकवून हाताची बोटे खांद्यावर ठेवायची आहेत. वरच्या दिशेने हालचाल होत असताना श्वास आत घ्या. खालच्या दिशेने हालचाल होत असताना श्वास बाहेर सोडा. 10 वेळेस सरळ आणि 10 वेळेस विरुद्ध दिशेने हालचाल करा. ग्रीवा संचलन नेक मूवमेंट्स. श्वास घेत मान वर, श्वास सोडत मान खाली. ही क्रिया 10 वेळा करा. मानेच्या हालचाली करताना ज्यांना उच्च वा कमी रक्तदाबाचा त्रास आहे, ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, अशांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच मानेच्या हालचाली कराव्यात. साइडवेज. मान उजवीकडे आणि डावीकडे फिरवायची आहे. ही क्रिया 10 वेळा करा. खांद्याच्या दिशेने मान खाली नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. खाली नेताना श्वास सोडत, वर आणताना श्वास घेत मान वर आणायची. ही क्रिया 10 वेळा करा. नेक रोटेशन. मान गोलाकार फिरवतोय आपण. वरच्या बाजूने हालचाल होत असताना श्वास आत घ्या. खालच्या दिशेने हालचाल होत असताना श्वास बाहेर सोडा. पाच ते 10 वेळेस सरळ आणि विरुद्ध दिशेने ही क्रिया करायची आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, आनंदी रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.